Okay. So it is mode 1. All of you know. 38. Which of the PSW flags are affected by arithmetic and logical instructions? अरिथमेटिक आणि लॉजिक इन्स्ट्रक्शन्समुळे कुठले कुठले फ्लॅग्स अफेक्ट होऊ शकतात? ऑक्झिलरी कॅरी, कॅरी, झिरो. ऑल ऑफ दीज सगळे सगळेच. सगळेच अफेक्ट होऊ शकतात. करेक्ट. ऑल ऑफ दीज. सगळेच फ्लॅग्स अफेक्ट होतात. ओके. नेक्स्ट वन. ॲड AR3 is a dash byte instruction. 1 byte, 2 byte, 3 byte, 4 byte. ॲड A, R3 हे किती बाईट इन्स्ट्रक्शन? 2 बाईट. 2 बाईट. दिवे? 1 byte. इट इज 1 बाईट. करेक्ट. इथं कुठं ॲड्रेस आला? ॲड्रेस नाही, डेटा नाही. ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस डेटा काहीच दिसत नाही ते सगळे 1 बाईट इन्स्ट्रक्शन आले. मूव्ह AR3 लिहिलं मी. मूव्ह A, R3 हे 1 बाईट इन्स्ट्रक्शन आहे सर. मागं मी सांगितलं होतं ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये इन्स्ट्रक्शन आणि 8 बीट डेटा असं लिहिलेलं असेल ते सगळे 2 बाईट आले. ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये इन्स्ट्रक्शन आणि 16 बीट डेटा असं लिहिलेलं असेल किंवा 16 बीट ॲड्रेस असं लिहिलेलं असेल ते सगळे 3 बाईट इन्स्ट्रक्शन. हे लक्षात ठेवण्याची एक खूण आहे. ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये डेटाच दिलेला नाही आहे, नुसते रजिस्टरची नावं दिलेले, ते सगळे 1 बाईट इन्स्ट्रक्शनमध्ये येणार. So all of you should remember that. It is a 1 byte instruction. Next, the software control bits to check the status of serial communication are सिरियल कम्युनिकेशन. आपला सिरियल कम्युनिकेशनचा डेटा पाठवलाय का नाही, डेटा रिसिव्ह झाला का नाही, हे कुठले बिट्स सांगतात आपल्याला, कळवतात. TF0, TF1, TI, RI, TR0, TR1, IE0, IE1. सिरियल कम्युनिकेशनच्या संबंधित आहे बरं का, नीट बघा. कोणत्या 2 बिट्स आहेत की ज्या आपल्याला स्टेटस सांगतात की डेटा रिसिव्ड और डेटा ट्रान्समिटेड, 8 बीट डेटा ट्रान्समिटेड, 8 बीट डेटा रिसिव्ड. हे ऑप्शन TI and RI. TI and RI. करेक्ट. हे माहीतच असलं पाहिजे. त्यासाठी एसकॉन रजिस्टर माहीत पाहिजे, टिकॉन रजिस्टर माहीत पाहिजे, टिमॉड रजिस्टर माहीत पाहिजे, आई रजिस्टर माहीत पाहिजे, पिकॉन रजिस्टर माहीत पाहिजे. हे सगळे रजिस्टर आपल्याला माहीत असलेच पाहिजेत. त्यांच्यामध्ये कोणत्या बिट्स आहेत, कोणत्या बिट्सचं काय काम आहे नेमकं, हेच विचारलं जातं त्यामध्ये पेपरला. त्याच्यामुळे तुम्हाला ते माहीतच असले पाहिजे सगळे रजिस्टर्स. 41. Which one of the following instructions allow a jump anywhere within 2 kilobytes block of program memory? आता इथं थोडंसं खालची 2 दिसत नाहीत. ओके.
हां, इथं बघा, सी आहे ॲब्सोल्यूट जम्प आणि डी आहे ऑल ऑफ दिस, आणि ए आणि बी आहेत लॉंग जम्प आणि शॉर्ट जम्प. 2 किलोबाईट मेमरी रेंजमध्ये आपण जम्प करतो, त्यासाठी कुठलं इन्स्ट्रक्शन वापरलं जातं? एस जम्प, ए जम्प का एल जम्प? 2 किलोबाईट बरं का मेमरीमध्ये. लॉंग जम्प, शॉर्ट जम्प, ॲब्सोल्यूट जम्प, काहीच्यापैकी कुठलं पण? लॉन्ग जंप आहे. लॉंग जम्प. बा माळी माहिती का? गोटखिंडी, करेक्ट माहीत असलं पाहिजे. मला वाटतं मी शिकवताना पूर्ण सगळं घेतलं होतं. एस जम्प आहे, त्याची रेंज आहे 256 बाईट्स. शॉर्ट जम्प आहे. ए जम्प आहे, त्याची आहे 2 किलो बाईट्स, आणि एल जम्प जे आहे त्याची रेंज आहे 64 किलो बाईट्स. त्याच्यामुळे द आन्सर इज ए जम्प, दॅट इज ॲब्सोल्यूट जम्प. आन्सर इज ए जम्प, दॅट इज ॲब्सोल्यूट जम्प. येतं लक्षात? आता यावेळेस ॲब्सोल्यूट जम्प विचारलं, पुढच्या वेळेस शॉर्ट जम्प विचारतील 256 बाईटची. 2 किलो बाईटच्या ऐवजी 256 बाईट्स म्हणतील, मग त्यावेळेस तुमचं उत्तर यस जम्प पाहिजे, शॉर्ट जम्प. ते माहीतच असले पाहिजे, तिन्ही जम्प्स आपल्याला माहीत असले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला की आपण उत्तर देऊ शकतो. नेक्स्ट 42. EA. EA pin is connected to ground, then the first address of the external code memory will be, सांगा. जर EA पिन ग्राउंडला जोडली तर मगाशी सांगितलं मी, त्याचा अर्थ काय घेतला जाईल? EA पिन जर ग्राउंडला जोडली तर एक्सटर्नल मेमरी रॉम यूज. हां, फक्त एक्सटर्नल मेमरीच रॉम वापरतो, इंटरनल मेमरी वापरणारच नाही. मग त्याचा स्टार्टिंग ॲड्रेस काय होणार? बी. 100. हां, बी ऑप्शन. आपण जर इंटरनल मेमरीच वापरणार नसणार तर ॲड्रेस 0 पासून स्टार्ट होणार ना परत, बरोबर आहे का? इंटरनल मेमरी वापरली तर एक्सटर्नलचा ॲड्रेस 1000 स्टार्ट होईल, पण इंटरनल मेमरीज नाही वापरणार मी, बायपास करणार, तर पूर्णपणे मी एक्सटर्नल मेमरीज जर वापरणार असेल तर त्याचा ॲड्रेस 000 पासून स्टार्ट होतो, एक्सटर्नल मेमरीज, असा अर्थ आहे त्याचा. ओके. मायक्रोकंट्रोलर युजेस डॅश मेमरी आर्किटेक्चर. मायक्रोकंट्रोलरमध्ये कोणतं आर्किटेक्चर वापरलेलं आहे? व्हॉन न्यूमॉन, हार्वर्ड, रिस्क, सिस्क. ए ऑप्शन. ए ना? रॅम आणि रॉम एकच ह्याच्यात असते. हां, रॅम आणि रॉम एकच युनिट मध्ये आहे. नाही. व्हॉन न्यूमन आर्किटेक्चर हे ह्याला वापरलं जातं, मायक्रो प्रोसेसरला वापरलं जातं, कारण तिथं रॅमचे ॲड्रेसेस वेगळे आहेत आणि रॉमचे ॲड्रेसेस वेगळे आहेत. मायक्रो कंट्रोलरला हार्वर्ड आर्किटेक्चर मायक्रो कंट्रोलरसाठी वापरलं जातं, कारण
रॉमचा ॲड्रेस पण 0000 पासून स्टार्ट होतो आणि रॅमचा ॲड्रेस सुद्धा 000 पासून स्टार्ट होऊ शकतो. दोघांचा ॲड्रेस एकच असू शकतो. मग तुम्ही म्हणताल दोघांचा ॲड्रेस एक असेल तर मायक्रो कंट्रोलरला कळणार कसं की रॉम ॲक्सेस करायचा आहे का रॅम ॲक्सेस करायचा आहे? ते तुमच्या इन्स्ट्रक्शनवर डिपेंडंट आहे. तुम्ही जर मूव्ह सी लिहिलं तर तो रॉमकडे जातो आणि तुम्ही जर मूव्ह एक्स लिहिलं तर तो रॅमकडे जातो. तुम्ही कुठलं इन्स्ट्रक्शन लिहिताय त्यानुसार तो ते कोणाच्या ॲड्रेसकडे जायचं हे ठरवतो. रॉमकडे जायचं का रॅमकडे जायचं. मूव्ह सी असेल तर रॉमकडे कंपल्सरी, मूव्ह एक्स असेल तर रॅमकडे, डेटा मेमरीकडे. येतं का लक्षात? So the correct answer is Harvard architecture. Next, number 44. The first address of bank 1 register is सांगा. B. 0 0 B option. बरं, झालटे तुमचं काय मत? 08. 08. करेक्ट. सो इट इज 08. इट इज 08. 0 to 07 बँक 0. 08 to 0F स्टार्ट ॲड्रेस म्हटलं, एंड ॲड्रेस सांगताय तुम्ही गोटखिंडी. हो सर. मी स्टार्ट ॲड्रेस विचारतोय, तुम्ही एंड ॲड्रेस सांगताय 0F. 0F इज द एंड ॲड्रेस ऑफ बँक 1. जर मी प्रश्न तसा विचारला असता व्हॉट इज द एंड ॲड्रेस ऑफ बँक 1 तर तुमचं उत्तर बरोबर होतं 0F. परंतु तुम्ही फर्स्ट ॲड्रेस म्हटलेलं आहे. फर्स्ट ॲड्रेस इज 08. दॅट यू हॅव टू रिमेंबर. What is the maximum delay generated by the timer having 12 megahertz crystal frequency and operating in mode 1? B. 256 microseconds. Mode 1. झालटे नीट ऐका. मोड 1. मोड 1 is 16-bit timer mode. D. 65. घाई करू नका. तुम्ही घाईमध्ये बोलताय. घाईमध्ये चुकीचं जाते उत्तर. मग नीट वाचा प्रश्न. काय मोड 1 म्हटलेलं आहे. मोड 1 म्हटले की आपल्याला माहीत पाहिजे. मोड 1 हा 16 बीट आहे. जास्तीत जास्त 2⁻16 म्हणजे 65,536 मायक्रोसेकंद एवढा जास्तीत जास्त डिले तयार करू शकतो. ओके, 45 झाले आपले. नेक्स्ट वन. and 47. 46. The data value loaded in P0 to P3 ports to initialize them as output ports. लक्षात ठेवा, जर पोर्टला इनिशियलाइज करायचं असेल आउटपुट पोर्ट म्हणून तर आपण कुठला डेटा पाठवतो पोर्टला? आपण कुठला डेटा पाठवतो पोर्टला? A00, B55, C AA, D FF. ए इकडे गेलेलं आहे, इथं लिहा. दिस इज A00, B55, C AA. आलं करून. ओके, त्यातलं करेक्ट उत्तर कुठलं आहे? The data value loaded in P0 to P3 ports to initialize them as output ports. लक्षात ठेवा, 00 for output ports, FF for input port. FF जर सोडलं तर इनपुट पोर्ट म्हणून इनिशियलाइज होतं पोर्ट. 00 जर पाठवलं त्या पोर्टला तर तो पोर्ट आउटपुट पोर्ट म्हणून इनिशियलाइज होतं. इनिशियलाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही पोर्ट काय म्हणून वापरणार आहे? डेटा रीड करण्यासाठी वापरणार आहे का डेटा राईट करण्यासाठी वापरणार आहे हे त्या पोर्टला अगोदर सांगावं लागतं.
जर तुम्ही 00 पाठवलं तर त्याचा अर्थ तुम्ही ते पोर्ट राईट करण्यासाठी डेटा बाहेर पाठवण्यासाठी वापरणार आहे. जर तिथं तुम्ही FF पाठवलं त्या पोर्टला तर त्याचा अर्थ घेतला जातो तुम्ही ते पोर्ट रीड करण्यासाठी, डेटा बाहेरचा आलेला डेटा रीड करण्यासाठी वापरणार. दॅट इज द मिनिंग. ओके, सो द करेक्ट आन्सर इज 00. 47. What is the address range of SFR registers? SFR रजिस्टर कोणत्या ॲड्रेस रेंजमध्ये येतात? 82 FFH. करेक्ट. D. 82 FFH. करेक्ट. 82 FFH. कारण 00 to 7F रॅमच आहे आपला. तिथे SFR कुठलीच येत नाही. 80 पासून पुढे चालू झाले FF. करेक्ट. ॲब्सोल्युटली करेक्ट. 48-49 बघूया. How many bits of bit addressable RAM is present in microcontroller 8051? How many bits of, लक्षात ठेवा, how many bits of bit addressable RAM is present in microcontroller 8051? Correct. It is 128. And how many bytes म्हटलं तर? 16. करेक्ट. 16 बाईट्स. 16 बाईट्स याचाच अर्थ 128 बिट्स. 16 गुणिले 8 करायचं. एका बाईटमध्ये 8 बिट्स असतात. 16 गुणिले 8 केलं तर 28 असे. 16 8 28 असे. 128 बिट्स होतात. करेक्ट. Next, which rotate instructions have the ability to modify the carry flag? कोणते इन्स्ट्रक्शन आहेत ज्यांना कॅरी फ्लॅग मॉडिफाय करू शकतात? C option. RLCA Correct. and RRC. करेक्ट. जिथं C आहे तेच मॉडिफाय करू शकतात. जिथं C नाही आहे, इथं पण C नाही आहे, इथं पण नाही आहे, हे नाहीत मॉडिफाय करू शकतात. या दोन्ही ठिकाणी C येतात, त्याच्यामुळे ते मॉडिफाय करतात. कॅरी फ्लॅगसाठी C वापरलेला आहे. राईट. अँड नाव द लास्ट क्वेश्चन. जरा हे ऑप्शन्स आहे बघा. विच वन ऑफ दीज फिगर्स इज अ स्टँडर्ड बॉड रेट? 9600. हां. 48 आहे का? आहे. 9600 कुठं आहे? इथं दिलेलंच नाही की. उत्तर कुठे? इट इज 9000. स्टँडर्ड कुठला आहे? 9000. नाही, या चारपैकी स्टँडर्ड कोणता आहे असं विचारले ते. 512, 1400, 48 आणि 9000. यातलं स्टँडर्ड बॉड रेट कोणतं आहे? 48. करेक्ट. 48. 9600 दिला असतं मी तर तुम्ही म्हणू शकला असता इथं 9600. पण मी 9000 दिलेले, 96 नाही दिलेले. 9600 स्टँडर्ड बॉड रेट झालं, 9000 नाही. सो द करेक्ट आन्सर इज 4800. ओके, आता आयडिया आली का? हो. हां, म्हणजे तुम्हाला आता त्याची डेप्थ कळाली. किती डेप्थने आपल्याला अभ्यास करावा लागेल. याच प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. थोडे ट्विस्ट असू शकतात, याच्यामध्ये ट्विस्ट आहेत भरपूर. ज्या ठिकाणी मी मोड 1 मध्ये विचारलेलं आहे तिथं ते मोड 2 विचारू शकतात, मोड 3 विचारू शकतात. सगळे जे SFRs आहेत आपण स्टडी केलेले, त्या सगळ्या SFRचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. त्यांच्यात कोणत्या बिट्स आहेत, कोणत्या बिट्सचं कुठलं काम आहे, कोणते मोड्स आहेत, हे सगळं माहीत असलं पाहिजे. तरच उत्तर देता येईल करेक्ट. नाहीतर सगळीकडे चुकत जाईल.
त्यांचं सगळं टेक्निकल नॉलेज आहे, हे काय असं आधांतरी नाही आहे. इथं फिगर्सच माहीत पाहिजेत परफेक्टली. फिगर नाही माहीत म्हटली की तुम्ही टिकणारच नाही समोर ते. ते 9000 होतं, मला वाटलं तुमच्याकडून टायपिंग करताना राहिलं का ते नाही नाही, मुद्दामच लिहिली 9600. होती. 3 चुकीच्या लिहायचे होते ना. हा 3 चुकीच्या आणि एकच बरोबर लिहायचं होतं. हा बरोबर आहे. हां, त्यामुळे तिन्ही चुकीचे लिहिलेले होते. 512, 1400, 9000. काय काय वेळेस ऑप्शन देताना सगळे बरोबरच असतात बॉर्डर, पण करेक्ट ते करेक्ट 9600 द्यायचं असतं ऑप्शन त्याचे. करेक्ट. कुठलाही देऊ एक शकतो ना, असं काही नाही. पण त्यांनी एकदम स्टँडर्ड विचारल्यानंतर तसं करतात ना ते. स्टँडर्ड मध्ये 600 पण आला, 4800. 1200 पण आला, 2400 पण आला, 4800 पण आला. एखाद्या वेळेस सगळेच बरोबर देतात आणि ऑल ऑफ दिस म्हणतात. आणि ते कॉम्प्युटराइज्ड मध्ये 9600 येतं. नाही, कुठला पण वापरू शकता तुम्ही ह्याच्यापैकी. 9600 शक्यतो वापरतात कॉम्प्युटरमध्ये स्पीड वाढवण्यासाठी. हा परंतु हा. 24 याचा अर्थ 4800 चालत नाही असं नाही ना. समजा मला कमी स्पीडनं पाहिजे असेल, 9600 नको, 4800 मी वापरू शकतो कॉम्प्युटरला, 2400 वापरू शकतो, 1200 वापरू शकतो, अगदी लहानात लहान 600 पर्यंत जाऊ शकतो. एवढ्या कमी बॉड रेटनं सुद्धा वापरू शकतो. ऑल आर 110 स्टँडर्ड बॉड रेट. पासून चालू होतं. हा 110 पासून चालू होतं ना. 150 मला वाटतं, 150 पासून 150, 300, 600, 1200, 2400, 4800, 9600 असं वाढवत गेलेलं. ते विकिपीडियावर 110 दाखवतो वाटतं. 100 असेल हो, मला माहित नाही आता. मला 300 पर्यंतचे माहिती, 300 पासून पुढे. हा त्या अगोदरचे काय बघावं लागेल तुम्हाला, स्टँडर्ड बॉड रेट्स कोणते कोणते. मी आपला अंदाज सांगितलं, 300च्या निम्म 150 म्हणून सांगितलं, किंवा त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतं, काही प्रॉब्लेम. त्याच्या फिगर्स खूप आहेत, त्यातल्या आपण महत्त्वाच्या ज्या आहेत त्या शक्यतो 1200च्या पुढच्या वापरल्या जातात, 1200 ते 9600 या दरम्यान. परंतु आपल्याला स्टँडर्ड बॉड रेट काय आहेत बाबा तेवढे थोडेफार माहीत असले पाहिजे, म्हणजे हे सांगता येतं उत्तर करेक्ट. ओके, सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर. झालं आता, हे बऱ्यापैकी झालं आपलं. काही डाऊट असतील तर विचारा. आता काही डाऊट राहायचा प्रश्न नाही. आपण रिवाईज केले, प्रत्येक प्रश्न आपण डिस्कस केला, 50च्या 50 प्रश्न आपण अगदी सुरुवातीपासून डिस्कस केले. प्रत्येकाला दुसऱ्या कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण आपण बघितलं त्यामध्ये. म्हणजे मी दिलेला प्रश्नच येऊ शकतो असं काही नाही, त्यात थोडं ट्विस्ट असू शकते, थोडा प्रश्न बदलून टाकू शकतात. हेच चाललेलं असतं, काही नाही, फार आलटून पालटून प्रश्न टाकतात, बदलून टाकतात फक्त. मी पोर्ट 0 विचारले असेल तर पुढचा पोर्ट 1 विचारतो, त्याच्या पुढचा पोर्ट 2 विचारतो, असं असतं. परंतु आपल्याला अभ्यास मात्र पूर्णच रेंज एवढीच, हा क्वेश्चनची रेंज एवढीच असेल, म्हणजे डीप हा. त्याच्यापेक्षा. नाही नाही, एवढीच झाली, ह्या रेंजमध्येच येणार प्रश्न सगळे. त्यामुळे तुम्हाला म्हटलं मी पहिल्या चॅप्टरपासून अगदी कम्पॅरिझन ऑफ मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, त्यामध्ये दिलंय बघा. कम्पॅरिझन ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर जो पहिला चॅप्टर आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसल की इन्स्ट्रक्शन सेट, सिंगल बिट इन्स्ट्रक्शन सेट ऑफ मायक्रो कंट्रोलर इज मोर पॉवरफुल दॅन द सिंगल बिट इन्स्ट्रक्शन सेट ऑफ, देर इज नो इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 80885 दॅन द 8085. ते कम्पॅरिझनमध्ये त्याचे एक उल्लेख आहे त्या गोष्टीचा. तिथं आपल्याला कळतं की सिंगल बिट इन्स्ट्रक्शन मायक्रो कंट्रोलरकडं पॉवरफुल आहे, मायक्रो प्रोसेसरकडं नाहीच, एखाद दुसरंच आहे, जास्त नाहीच आहे इन्स्ट्रक्शन. कशामुळं पॉवरफुल दिलं आहे?
कारण आपल्याला मायक्रो कंट्रोलरमध्ये लिमिटेड मेमरी, लिमिटेड रॅम, लिमिटेड रॉम आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या मेमरी जी आहे ती अगदी चांगल्या प्रकारे वापरता यावी, त्यातली एक एक बीटसुद्धा वापरता यावी आपल्याला. या दृष्टीनं त्यांनी सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. रॅम लिमिटेड असल्यामुळं जास्त काय तुम्हाला एक्सेस मेमरी देऊ शकत नाहीत. तेवढ्या मेमरीमध्येच तुम्हाला फॅसिलिटीज दिल्या त्यांनी की या मेमरीमधले तुम्हाला बाईट वापरायची असेल तर अख्खी बाईट वापरा, नसेल तुम्ही एक एक सिंगल बीटसुद्धा त्यातली यूज करू शकता. म्हणजे आपण त्याला म्हणतो एफिशियंट यूज ऑफ द मेमरी. सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स इन्क्रीजेस द एफिशियंट यूज ऑफ द मेमरी. मेमरी उगीच वाया घालवायची नाही, आपण त्यातली एक एक बीटसुद्धा आपण त्यातली वापरू शकतो. ही खासियत आहे मायक्रो कंट्रोलरची. ठीक आहे, तर आय विल टेल दॅट आय विल अपील दॅट यू गो थ्रू ऑल द नोट्स तर दिलेल्याच आहेत तुमच्याकडं. तुम्ही एकदा थॉरोली वाचा, सगळ्या नोट्स नीटपणे वाचा आणि मग अटेम्प्ट करा प्रश्न. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. नोट्स वाचल्या की बऱ्याच गोष्टी तुमच्या सोप्या होऊन जातात. तुम्ही इझिली फेस करू शकता क्वेश्चन्स, कारण क्वेश्चन डीप लेवलला विचारले जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. असे वरवर नाही आहेत प्रश्न, म्हणजे अभ्यासच पाहिजे त्याला. आता हे शेवटचं इन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं असेल, RLC RLA सगळे अगदी रोटेटमधले सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. आपण RLA पण वापरले, RRA पण वापरले, RLCA पण वापरले, RRCA पण वापरलेलं आहे. सगळे इन्स्ट्रक्शन आपण घेतलेले आहेत, परंतु ते रिकवर करता आले पाहिजेत आपल्याला परीक्षेच्या वेळेस, की यातले कुठले कॅरीशी रिलेटेड आहेत आणि कुठले कॅरीशी रिलेटेड नाही आहेत. हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणजे की आठवलं पाहिजे परीक्षेच्या वेळेस. त्यासाठी सगळा सिलेबस एकदा थॉरली डोळ्याखालनं घाला, वाचा व्यवस्थित, आणि मग तुम्ही 100% अटेम्प्ट करू शकता. यू कॅन गो अबोव्ह 70%, नो डाऊट. 70%च्या वर तर सहज जाऊ शकता तुम्ही. आणि असे मागचे 2-3 पेपर बघून उपयोग नाही बरं का, ते एक लक्षात ठेवा. बऱ्याच जणाला सवय असते मागच्या 2-3 वर्षातले काहीतरी पेपर्स बघायचे, हुडकून काढायचे आणि त्याचे प्रश्न उत्तर पाठ करून ठेवायचे. तसं नाही होणार, तसं स्कोरिंग नाही होणार. फार तर पास होऊ शकतात, स्कोअर नाही होणार. स्कोअर करायला तुम्हाला वाचनच करावं लागेल, वाचावंच लागेल. एकदा डीप रिडिंग करा आणि मग फार तर नेटवर बघा, अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला मिळाले. नेटवर भरपूर प्रश्न आहेत अवेलेबल. MCQ म्हणा, MCQज ऑन मायक्रो कंट्रोलर 8051, तुम्हाला भरपूर MCQ मिळतील. परंतु डायरेक्ट उत्तर सोडत बसू नका, अगोदर वाचून मग उत्तर द्या. बरोबर, डायरेक्टली मॅच खेळायला गेले की संपलं. बॉलर विकेट काढणारच आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट मॅच खेळायला जातो का आपण कधी क्रिकेटची? त्याच्या अगोदर महिनाभर आपण प्रॅक्टिस करत राहतो. होम ग्राउंडवर आपण मैदानावर त्याची प्रॅक्टिस करत राहतो. कसा बॉल आल्यावर कसं खेळायचं, कुठं बॉल टाकल्यावर कुठं शॉट मारायचा, बरोबर आहे का. वेगवेगळ्या प्रकारचे बॉलर्स आपण ट्राय करतो. स्पिनरला आपण ट्राय करतो, फास्टरला ट्राय करतो. एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण कुठल्याही प्रकारच्या बॉलरबरोबर खेळू शकतो, मग आपण मॅचला जातो. तुम्ही डायरेक्ट मॅचला गेल्यावर कसं काय चालेल? स्टंपवर तरी टिकताल का? नाही, पिचवर नाही टिकणार आपण. पहिल्याच बॉलर उडवणार आपण विकेट. तसं आहे ते. तर तुम्हाला अगोदर वाचन करावं लागेल, म्हणजे होम ग्राउंडवर तुम्हाला अगोदर होमवर्क करून जावं लागेल चांगलं. आणि प्रॉपर होमवर्क केल्यानंतर मग तुम्ही पेपरला अपिअर केलं की इझिली जाईल, मग काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो आय विल एंड दिस हिअर. नंतर सोमवारपासून आपलं चालूच आहे पिरियड परत.
आता बाकीचे दुसरे इकडचं घेऊ थोडंसं ट्रान्सड्युसरचं, ती बाजू पण राहिली आपली, त्यातलं पण मी घेतो थोडं थोडं. ह्यांना सांगितलं होतं मी खर्डेकर सरांना, त्यांना हे झालं का, तुमचं बोलणं झालं का? बोलणं झालं हम्म. पण लेक्चर काय जमा नाही गेलं. हा? टाइमच फक्त डिस्कस करायला. काय झालं? घेतली म्हणते फक्त जर ऍडजस्ट संध्याकाळी बोलणं काय? झाले सरांशी. बर बर, मग काय म्हटले? मग अजून एकदा विचारतो. हा, विचारा की. टाइमच सांगितलं होतं हा. पण बहुतेक त्यांना विचारलं. हम्म. बरं, परत एकदा कॉन्टॅक्ट करा त्यांना, काय म्हणतात बघा. मी तर घेतोच आहे, हो पण आता कसं दिवस कमी राहिले त्यामुळं म्हटलं. हो हम्म. हा चालतं. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सो आय विल स्टॉप हिअर.